की असा एक मुलगा ज्याच्याकडे कोणीच बघत नाहीये, कोणी मैत्री करत नाहीये, जो दिसायला खराब आहे असं त्याला वाटतंय त्या काळामध्ये. पण मला वाटायला लागलं की मी जेव्हा प्रयोग करतोय, परफॉर्म करतोय ना, मी तेच करतोय जे मी इतके दिवस झाले करतो. पण तरी मला तो कारखाना वाटायला लागला एका पॉईंट नंतर. स्पर्धा आपल्याकडे समाज तसं बघायला लावतो की हा शिकलेला नट आणि हा न शिकलेला नट. आता हे तुझ्या अवकात काय नाटक बसवायला आम्ही भेटलोच नाही खरं तर. ओके. आणि म्हणून मग आम्ही सगळेजण अशा एका ठिकाणी आलो जिथे आम्हाला माहितीच नाही आम्ही पुढे काय करणार आहोत. पण आम्ही नेहमी असं म्हणतो की आपण गावं फिरूया, नाटकाने गावं बघितली पाहिजेत असं वाटतं आम्हाला. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. तुझी अवकात काय असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर राग येणं साहजिकच आहे. पण हेच वाक्य जेव्हा नाटकाचं नाव बनतं तेव्हा सगळ्यांची मनं जिंकतं. आणि तुझी अवकात काय ह्या नाटकाचे प्रयोग सध्या सगळीकडे होत आहेत. आणि त्याच निमित्ताने आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले कल्पेश समेळ. तर त्याच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग वेलकम तारा न्यूजमध्ये. मी तुझं स्वागत करते आणि डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया आपण. नेमका तुझा नाट्य प्रवास कसा सुरू झाला? नाट्य प्रवास म्हणजे असं काही खूप मोठा नाट्य प्रवास असा नाहीये, पण आपलं मूळ काय आहे म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हाच आपल्या आयुष्यात आपण पुढं काय करणार ना त्यातल्या काही गोष्टी घडत असतात. एक्झॅक्टली. फक्त त्या कशा पद्धतीने आपल्याकडे पुन्हा व्हिजिट करतात ना ह्याच्यात गंमत आहे असं मला वाटतं. म्हणजे मी आता नाटक करतो हे मला जेव्हा मी परत माझ्या बालपणात जाऊन पाहतो की मी असं काय केलं होतं ज्यामुळे मी आता नाटक करतोय किंवा ज्यामुळे माझं फील्ड असं झालेलं आहे, तर ते सगळं आत्ता मी एक नवीन नाटक करतो आहे, लॉट के बुद्धू घरनं आहे. तर त्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी जाणवत गेल्या की मी असा का आहे किंवा मी अशा पद्धतीने काम का करतो. तर तो डान्स मला माझ्या बाबांनी शिकवला होता आणि मी तो डान्स करत होतो, असंच छोटं करत होतो, मी चाळीत राहायचो. तर तो नवरात्रीत तो डान्स केला आणि एका व्यक्तीने तो पाहिला आणि तो म्हणाला की मागे स्पर्धा होता ते तू चल. म्हणलं ठीक आहे चालेल जाऊया. मग मी लहान होतो म्हणजे मला घरचे म्हणले असतील चल, तर मग घरच्यांनी मला घेऊन गेले. मी रात्री परफॉर्म केलं तिथे, सगळ्यांना खूप आवडलं. मी घरी आलो, आम्ही झोपलो सगळेजण. रात्री 1 वाजता घरावर नॉक. म्हटलं कोण आलंय रात्री 1-1:30 वाजता. आणि आम्ही कोळीवाड्यात राहणारी सगळे, डोंबिवलीत कोळीवाड्यात राहायचो मी. तर उघडला तर एक कोंबडीवाला होता जो तिथे त्याचं दुकान होतं. त्याने तो डान्स पाहिला होता. तो माझ्या बाबांना म्हणाला की त्या मुलाला ना परत बोलवलंय तिथे डान्स करायला. सगळे, कारण की सगळे चाकरमानी होते, तर ते रात्री येऊन बसले होते आणि ते म्हणले एका मुलाचा डान्स खूप भारी झाला त्याला बोलूयात आपण. तर मग रात्री 1 वाजता काका माझे होते, कारण की बाबांना सकाळी लवकर कामावर जायला लागायचं. ते मला घेऊन गेले त्या मैदानावर. निळं कार्पेट टाकलं होतं आणि मी नाचायला सुरुवात केली. आणि नाचत असताना सगळी लोक आजूबाजूला जमा झालेत आणि ते पैसे देत आहेत. आणि हे मला आत्ता या नाटकाच्या प्रोसेसमध्ये आठवलं. आणि ते पैसे देतात आणि मला झालं हे काय आपल्यासोबत घडतंय. आणि ते पैसे दिल्यानंतर ते डान्स केल्यानंतर ना खाली ती निळी कार्पेट होती ना त्याच्यावर मी नाचत होतो, तर खड्डा झाला होता. आणि मला तेव्हा लहानपणी वाटत होतं की मी खूप मोठा खड्डा केलाय स्वतः नाचून माझ्या पायाने. मला त्याच्यातच कौतुक होतं. आणि घरी आलो, काकांनी ते पैसे दिले. दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी बॅग होती शाळेची नवीन, त्या पैशाने आलेली. आणि आता हा जो किस्सा झालेला आहे माझ्यासोबतचा तो नंतर मी विसरलो. आत्ता नाटक करत असताना मला अशा काही गोष्टी आठवायला लागल्या ज्या माझ्या मुळातल्या होत्या. आणि मला असं वाटतं की मी जरी 12वी पर्यंत नाटक केलं नाही आहे तरी पण अशा काही छोटे छोटे इन्सिडेंट्स झाले ज्याच्यामध्ये मी असं काहीतरी केलंय जे कलेशी निगडीत आहे. नकळत आपण तिकडे गेलोय. माझा अख्खा आगरी कोळी बांधव जो समाज होता ती सगळी मंडळी सतत गाणी गात असायची. ती गाणी माझ्याकडे आहेत, मी ती सतत गाणी गात असायचो. त्याच्यामुळे मला असं खूप वाटतं की आत्ता जे काही म्युझिकल नाटक असेल किंवा फोकशी रिलेटेड मला जास्त ओढ असेल हे सगळं माझ्या लहानपणातच आहे. आणि त्याच्यामुळे ते आत्ता इथे येत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं ते कलेचं तुला लहानपणीच गवसले म्हणाला काही हरकत नाही. आणि फक्त घरातच नाही तर ते समाजाकडूनच आलेले. कारण की माझ्या घरात असं कोणी नाहीये की जे नाटक करणार आहेत, सगळेजण चाकरमानीच आहेत की कामगार वर्ग आहे. त्यामुळे असं कोणीतरी नाटक करणार आमच्या अख्ख्या
पिढ्यांमध्ये असं कोणीच नव्हतं. त्यामुळे मला लगेच असं कोणीतरी पुस्तकच देते वाचायला असं कुठलाच आमच्या घरातला तो काही हेच नव्हता. त्यामुळे नाटकाकडे जायचं म्हणजे काय तर ही सगळी मंडळी जी मोठी नावाजलेली मंडळी आहेत नाटक करणारी, लहानपणापासून त्यांचं वाचन असतं, वेगवेगळी पुस्तकं वाचत असतात. तर माझं तसं बालपण नव्हतंच, पण आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो घडवत होता आपल्याला. मूल साऱ्या गावाचं नावाचं एक मस्त पुस्तक आहे, तसंच काहीसं माझं होतं. ते गावातच राहिलो असल्यामुळे ते सगळं येत होतं. मला सांग की आता हे बालपण तर तुझं असं गेलं, तू ललितचा स्टुडंट आहेस, तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होता? म्हणजे आपल्याला तेच करायचं आहे, त्यातच एज्युकेशन घ्यायचं, हे कधी ठरवलंस तू? म्हणजे ललित कला केंद्रात जायचं आहे असा मी विचारच नव्हता केला एकतर, कारण मला ते माहितीच नव्हतं. मी 12वी पर्यंत नाटकच केलं नाहीये. 11वी पर्यंत असं ना फेल्युअर असतो, हा या मुलाला काहीच येत नाही, तसा मी होतो. कारण की मला अभ्यासात काही रस नव्हता, मला खेळात पण रस नव्हता. तर मी असा काय होतं, नेहमी पहिल्या वाकावरच्या मुलाबद्दल बोललं जातं, नेहमी शेवटच्या वाकावरच्या मुलाबद्दल बोललं जातं. मी मधल्या वाकांमधला होतो. त्याला काय येते काय नाही काही, म्हणजे मला शाळांमध्ये कोणी काही अरे ठीक आहे याला पास झाला किंवा एवढे मार्क पडले, 50%, 60%, ह्या सगळ्या रेंज मधला होतो. त्यामुळे मला काही अभ्यासाचं काहीच, आणि त्यात मराठी शाळेत शिकलं, डायरेक्ट कॉलेजमध्ये गेल्यानंतर जी आपली सगळ्यांची बहुमते इंग्रजी सगळं आलं. तर त्याच्यामुळे तिथे मला पहिल्यांदा एक व्यक्ती सापडली जी मला म्हणाली की तुला अभ्यास येत नाहीये, आणि जी माझी शिक्षिका होती. अरे बापरे. त्या म्हणाले की तुला नाही, म्हणजे कठीण जातंय तुला, हे दिसतंय मला, पण तुझ्यात असे काहीतरी गुण आहेत जे तुला पुढे जाऊन खूप उपयोगी पडणार आहेत. हे त्यांना कळलं का, कारण की त्यांनी एक असाइनमेंट दिली होती मला, एक घड्याळ विकायचं आहे आणि ते तू आम्हाला करून दाखवायचं. आम्ही दोघं जणांनी ते घड्याळ विकून दाखवलं, आणि ते बघत असताना त्यांना काय वाटलं असेल मला माहिती नाही, मी तसा विचारही केला नाही. 12वीच्या एक्झाम्स नंतर त्यांनी माझ्याकडे असा एक पेपर दिला आणि सांगितलं हे पाठ करायचं आहे, तुला करायचंच आहे, आणि सगळेजण आता ते पासआउट होणार ना सगळे, 12वी नंतर दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणार, तर सगळ्यांसमोर हे म्हणून दाखवायचंय. मी घेतलं, मी पाठ केलं, मज्जा आली मला पाठ करायला. मला काहीच माहिती नव्हतं ह्याला काय म्हणतात. एक उतार आहे, तो मी पाठ केला आणि तो परफॉर्म केला. परफॉर्म म्हणजे मी बोलायला लागलो. आता काय झालं, सुरुवातीचं वाक्य आलं आणि जो साऊंड करणारा होता ना त्याने इको दिला, आणि मला माझाच आवाज 7-8 वेळा ऐकायला आला, आणि मी गांगरलो की माझा आवाज, आणि मी इकडे तिकडे बघायला लागलो, आणि त्याच्यात हशाच पिटला, सगळे हसायला लागले त्या एका मुवमेंटमुळे. आणि मला गंमत आली की असा एक मुलगा ज्याच्याकडे कोणीच बघत नाहीये, कोणी मैत्री करत नाहीये, जो दिसायला खराब आहे असं त्याला वाटतंय त्या काळामध्ये, तर एक असं काहीतरी प्रसंग घडतो जिथे सगळे लोक मला बोट दाखवून हसतायत, आणि त्याच्यानंतर माझी मैत्री वाढायला लागली. आणि मग मला त्या मॅम म्हणाल्या की हे जे मी उतारा दिलंय ते एका नाटकातलं आहे, त्या नाटकाचं नाव आहे वराड निघालं लंडनला. आणि म्हटलं हे भारी आहे, काहीतरी भारी आहे. मग ते म्हणले तुला हे तुला जमतं आहे, आणि पण ह्याच्यात शिकणं खूप गरजेचं आहे. मग त्या मला म्हणाल्या की जोशी बेडेकर नावाचं एक कॉलेज आहे ठाण्यामध्ये, तिथे एकांकिका स्पर्धा होतात, तू तिथे जा, तिथे ऍडमिशन घे आणि त्या स्पर्धा सुद्धा कर, जेणेकरून तुला नाटक आणि अभिनय ह्याच्या संदर्भात काही गोष्टी समजतील. मी घरी गेलो आणि घरी सांगितलं मला जोशी बेडेकर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे. माझ्या घरातले चाट, ह्याला का कॉलेजचं वेट लागलंय, त्यांना माहितीच नाही की मला नाटकासाठी जायचंय. आणि मला टक्के सोच, जोशी बेडेकर मोठं कॉलेज होतं जिथे माझं नाव लागेल नाही लागेल ह्या सगळ्याच्यात, पण कसं तरी माझं 3ऱ्या लिस्टला नाव लागलं. ते बँकिंग आणि इन्शुरन्स मध्ये लागलं. तो सगळा इंग्रजी अभ्यास, कोट शूट बूट घालून बसायचो, आणि मला काहीच कळायचं नाही काय चाललंय आपल्या आयुष्यात, कारण की एकांकिका स्पर्धा मॅमनी सांगितल्या होत्या आम्हाला होणार, पण त्याची नोटीस आली नाही 6 महिने. आणि मी घाबरलो, म्हणलं चुकलंय काहीतरी आपलं गणित, आणि आता हे काही कळत नाहीये. तरी मी ते पण तेच, मी जरी सोसो मुलगा अभ्यासात असलो ना, तरी जेवढं मला पासिंग पुरतं मला कळत होतं की एवढं करायला पाहिजे, आणि मी पास होत होतो. 6 महिन्याची पहिली प्रिलिम असते ती पास झालो. दुसऱ्या प्रिलिमच्या वेळेला, म्हणजे दुसऱ्या सेमिस्टरच्या वेळेला एक नोटीस आली, एकांकिका स्पर्धांसाठी मुलं हवीत. मी एवढा ओरडलो, म्हणलं चला आता जायचं आपल्याला, हे करायचं होतं ते आलंय. आणि मग गेलो, आणि मग तिथे जवळपास माझ्यासारखी 100 मुलं होती ज्यांना एकांकिका स्पर्धा करायची होती. आणि मला काही माहिती नव्हतं, एकांकिका, सोलो परफॉर्मन्सेस, हे सगळे काय आहे नेमकं. तर मग ते समजून घ्यायला सुरुवात माझी तिथे झाली. आणि मग मी 3 वर्ष
तिथे काही डिरेक्टर्स आले होते, त्याच्यातलं अमोल भोर, राजेश राणे ही सगळी मंडळी होती. तर त्या अमोल भोर हा दिग्दर्शक आहे ज्याच्या हाताखाली मी 3 वर्ष काम केलं. आणि त्याच्यामध्ये मला कळायला लागलं की एकांकिका स्पर्धेमध्ये काय चुरस आहे, काय ते नाटक सातत्याने सतत करत राहतात मुलं, वेगवेगळ्या ठिकाणी सारख्या स्पर्धेला जात आहेत. मी जात होतो, मी काही लीड परफॉर्मर नव्हतो त्याच्यात, कारण की ऑलरेडी त्या कॉलेजमध्ये लीड कोण करणार हे सगळं ठरलेलं असायचं. त्याच्यामुळे मग मी बघत होतो की ही सगळी लोक काय करतात आणि मी प्रवास चालू आहे माझा एकांकिका स्पर्धांचा. फक्त ते करत असताना मला जाणवलं की मला हे नाही करायचंय, फक्त स्पर्धेत अडकायचं नाहीये. हा, असं मलाच वाटलं. कोणी मला सांगितलं नाही तिथे की ही स्पर्धा वाईट चांगलं, कारण की बक्षिसं मिळायची, आम्हाला खूप बक्षिसं मिळायची. पण मला वाटायला लागलं की मी जेव्हा प्रयोग करतोय, परफॉर्म करतोय ना, मी तेच करतोय जे मी इतके दिवस झाले करतोय. मला काही वेगळं नाही वाटत आहे, कारण की ते एका ठोकळ्यात मी परफॉर्म करतोय, कारण की ते लोकांना आवडणार आणि अशा पद्धतीनेच पुढे जायचंय. तरी नाटकाची गंमत ती व्हायचीच, तिथे काही ना काहीतरी ऍक्सिडेंट व्हायचेच ज्याच्यातून गंमत व्हायच्या, ज्याच्यातून आम्ही घडत होतो. पण तरी मला तो कारखाना वाटायला लागला एका पॉईंट नंतर, स्पर्धा. आणि म्हणून मग म्हटलं की नाही यार, हे नाही करायचंय. आणि तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये एक ऑडिशन होती आलेली, बायोस्कोप नावाचा सिनेमा आला होता. अच्छा. गुलजारांच्या कविता, बाकी अजून खूप जणांच्या कविता, गुलजारांचा व्हॉइस ओव्हर होता, सॉरी, काही जणांच्या कविता, 4 डिरेक्टर एकत्र आले होते आणि 4 शॉर्ट फिल्म्स होत्या ज्या एकत्र बायोस्कोप म्हणून प्रेझेंट होणार होत्या. आणि त्याच्या ऑडिशनसाठी मी होतो आणि मी सिलेक्ट झालो. पहिली ऑडिशन माझ्या आयुष्यातली, ज्यात स्पृहा जोशी, कुशल बद्रिके, मी आणि अजून मंडळी होती. पण हे 3-4 कॅरेक्टर्स होते जे महत्वाचे होते त्याच्यातले. आणि मग माझं सिलेक्शन झालं आणि मग ते शूट झालं. आणि तेव्हा मला स्पृहा म्हणली, तू काय करतोस? म्हणजे मी असं करतो कॉलेजमध्ये, पण माझं काही लक्ष लागत नाही, कारण की मी 3 वर्ष झाले फर्स्ट इयरलाच होतो. मी फेल झालो होतो कारण की मी एक्झामच देत नव्हतो. तर मग ती म्हणाली की ठीक आहे, होतं असं नाटक करणाऱ्या बऱ्याच मुलांचं होतं, साहजिकच आहे. ललित कला केंद्र नावाचं एक कॉलेज आहे जे नाटकच शिकवतं. मग ते 3 वर्ष नापास झाल्यामुळे तू ललित पर्यंत पोहोचलो. तर ती म्हणाली की असं आहे, तिथे ऑडिशन्स द्याव्या लागतात. तर तिने मला, तिचं नाव माझगावकर, ऍक्ट्रेसच आहे ती, तर तिचा नंबर दिला, तिला संपर्क कर, ती तुला सांगेल, स्नेहा माझगावकर, तिचा नंबर दिला. ते सगळं झालं आणि मग तिने मला सांगितलं की अशा पद्धतीने ऑडिशन्स असतात सगळं. आणि मग हे सगळ्याचा अभ्यास करून मी पुण्यात गेलो, ऑडिशन दिली. 250-300 लोक आली होती, त्यातून 10 मुलांना निवडलं, त्याच्यात निवड झाली आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. मला एक विचारायचं आहे की बाबा, शिकलेला नट आणि अनुभवातून घडलेला नट यात काय वाटतं तुला फरक? म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये, म्हणजे सुरुवातीला तू नाटक करत शिकत होतास आणि नंतर तू शिकण्यासाठीच ॲडमिशन घेतलास, बरोबर? तर त्याबद्दल काय सांगशील? एकतर मुळात मी नट आहे हे मला माहिती नव्हतंच. जेव्हापर्यंत मी ललित कला केंद्रात गेलो तोपर्यंत मला माझे प्रश्नच पडायचे, मी नेमकं कोण आहे, मी नेमकं काय करणार आहे, मला हे खरंच कळतंय का मी फक्त स्पर्धेसाठीच ह्या सगळ्या गोष्टी करतोय, पुढे काय होणार आहे, कोणीतरी चान्स दिला तर माझं काहीतरी होणार आहे, नाहीतर मी फक्त ते रन करत बसणार आहे. तर मला हे कळत नव्हतं त्या काळात. ललित कला केंद्रात गेल्यामुळे मला ना एक अशी गोष्ट ओपन झाली जी मला नाटकाबद्दलची माहितीच नव्हती. कारण काय होतं, स्पर्धेच्या वेळेला ती एक सिस्टीम आहे की एक अशी स्क्रिप्ट कोणीतरी लेखक लिहून देतो. आणि मुंबई पुण्यामध्ये तर हे सर्रास होतं की जी शिकणारी मुलं आहेत कॉलेजमधली ती हे सगळं करत नाहीत, तर अशी काही लोक येतात आणि ती ते करून घेतात. त्यामुळे त्या प्रोसेसचा भाग मी असायचो. पण मूळ जे नाटक करणारी मंडळी होती ती वेगळीच होती, जी मोठी होती वयाने आणि जी एक्सपिरियन्सने पण मोठी होती. जी व्यावसायिक नाटकाचे सेट करायची ती सुद्धा एकांकिका स्पर्धांचे सेट करायला यायची तेव्हा. तर ती सगळी जण एक्सपिरियन्स्ड होती, त्यामुळे मी तितका शिकत नव्हतो त्याच्यामध्ये जितके ते सगळे शिकत होते. तर इथे गेल्यानंतर मला हे जाणवलं की मलाच नाटक लिहायचं आहे, मलाच नाटक परफॉर्म करायचं आहे, मला नाटक बसवायचं आहे, मला लाईट्सबद्दल समजून घ्यायचं आहे, मला आपलं भारतातलं नाटक आणि बाहेर देशातलं नाटक काय आहे हे तिथे समजून घेता येणार आहे. या सगळ्या गोष्टी हळूहळू एकेका वर्षात ओपन होत गेल्या. आणि ललित कला केंद्र असं कधीच सांगत नाही की तू नट आहेस आणि तुला हे काम करायचं. ललित कला केंद्रात गेल्यामुळे मला हे जाणवलं की मला फक्त अभिनय करायचा नाही, पूर्ण नाटक शिकायचं. अनेक गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी जर मी शिकलो, त्या सगळ्या गोष्टी जर का मी 3 वर्षात एक्सप्लोर केल्या, तर पुढे गेल्यानंतर मला माझ्या कामाची भ्रांत राहणार नाही. मला लाईट्स करता येणार आहेत, मला सेट करता येणार आहे, मला कॉस्ट्युम करता येणार आहे. त्यामुळे ललित कला केंद्रातली बरीच मुलं फक्त अभिनय करत नाहीत, तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी करत राहतात. आणि हे
खूप महत्त्वाचं वाटतं मला जेव्हा मी एखाद्या ठिकाणी शिकायला जातो तेव्हा. एक्झॅक्टली. आता अनुभवातला नट आणि शिकलेला नट याच्यात काय फरक आहे तर तेच शिक्षण हे अनुभवच वाढवत जातं. कारण की मला 3 वर्ष जितक्या खुलेपणाने नाटक तिथे करता आलं, स्पर्धा नाही काही नाही आणि मी शिकतोय ते मला बाहेर नाही करता आलं असतं. आणि त्या गोष्टीमुळे मला वेगवेगळे नट आणि ललित कला केंद्रात फक्त पुण्यातली मुंबईतली मुलं नसतात, अख्ख्या भारतभरातली महाराष्ट्रातली वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातली मुलं तिथे शिकायला येत असतात. त्यामुळे त्याचा लहेजा काय, ह्याचा लहेजा काय, हा काय पद्धतीने विचार करतोय नाटक करत असताना, मी काय करतोय, तर असं प्रत्येक जणाचं मिळून तिथे काहीतरी तयार व्हायचं. आणि हीच खरी माझी जडणघडण सुरुवात झाली की मी बाहेर पडल्यानंतर काय पद्धतीने नाटक करणार आहे, काय पद्धतीने माझ्यासोबत मंडळी येणार आहेत आणि किती गरिबीत नाटक करावं लागणार आहे. कारण गरिबीत का म्हटलं मी, कारण की ललित कला केंद्रामध्ये तुम्हाला एखादं नाटक करायचं असेल तर तुम्हाला सांगायचंय की इतकंच फंड मिळणार आहे आणि तो फंड खूप कमी असायचा. पण मुलं त्या कमी फंड मध्ये पण खूप कमाल नाटक करायची. जुगाड करायला शिकवत नाटक म्हणतात तसं. करेक्ट. आणि आमचे सर भोळे सर ते त्याच विचारांचे की मोठं नाटक लहान नाटक हा मुद्दाच नाहीये किंवा व्यावसायिक प्रायोगिक हा हे सगळं आपण सगळ्यांनी तयार केलेली एक सिस्टीम आहे की हे व्यावसायिक नाटक हे प्रायोगिक नाटक. एक व्यावसायिक नाटक ज्याच्यात खूप साऱ्या अर्थकारण असतं, प्रायोगिक नाटकात नसतं का? प्रायोगिक नाटकात पण असतं अर्थकारण, त्याच्यात सुद्धा असतं. आपल्याकडे त्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे की इथे पैसे नाही, तुम्ही फ्रीमध्ये येऊन काम करा. पैसे कमी आहेत बरोबरच आहे, पण आपल्याला मग त्या सिस्टीमचा विचार केला पाहिजे की मग जर का प्रायोगिक नाटकामध्ये आपल्याला पैसे मिळवणं, अर्थकारण रन करणं गरजेचं आहे, तर मग आपल्याला काय करायला हवं. आणि आपल्या आजूबाजूला त्याबद्दल कोणी बोलणारं, कोणी काम करणारं अशी मंडळी नाहीत की ते त्या पद्धतीने अशी स्पेस क्रिएट करतील. त्याच्यामुळे ललित कला केंद्रात शिकत असताना या सगळ्या गोष्टी आम्हाला वेगवेगळी मंडळी येऊन सांगत होती. आणि फक्त भोळे सर किंवा आळेकर सर एवढीच नाही तर अजून बरीच फॅकल्टी तिथे येत राहते, नकाते सर येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांचा जितका अभ्यास आहे तो अभ्यास आपल्यापर्यंत आपसूक पोचतो आणि मग आपण त्या पद्धतीने काम करायला. पण मग असं आहे का की मी 3 वर्ष काम केलं म्हणजे मी एकदम आता शिकून आलोय आणि आता मी खूप भारी झालोय, तर तसंही नाहीये. तसं नसतंच कुठे. आपल्याकडे समाज तसं बघायला लावतो की हा शिकलेला नट आणि हा न शिकलेला नट, अशी जेव्हा आपण हे करायला लागतो ना, त्याची तोलायला लागतो, ते चुकीचं आहे. असं का करायला पाहिजे? कारण न शिकलेला म्हणजे तो शिकत नाहीये का? प्रोसेसमध्ये शिकतोय. मी जेव्हा एखादं नाटक करतो आहे फक्त त्याच्याकडे तितका अनुभव नसेल किंवा अनुभव म्हणण्यापेक्षा तितकी माहिती नसेल, तितक्या वेगवेगळ्या गोष्टी नसतील ज्या एका सिस्टीममध्ये, एका थिएटर स्कूलमध्ये शिकवल्या जातात, त्या माहिती नसतील. आणि त्या माहिती नसल्यामुळे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी वापरून काही करू शकत नसेल. हे त्याचे ड्रॉबॅक आहेत. पण असं नाहीये की त्याला काहीच जमणार नाहीये किंवा त्याला काही करता येणार नाही. तो व्यक्ती कसा आहे त्याच्यावर ते ठरू शकतं की तो काय लोकांना ऑब्झर्व करतोय, तो कुठे राहतोय, तो स्वतःची गोष्ट सांगण्यासाठी तयार आहे का, त्याला वाटतंय का स्वतःबद्दल मला काहीतरी सांगायचं माझं. आणि त्याच्यातून मग ते नाटक क्रिएट होणार आहे. आणि असे अनेक मित्र आहेत जे न शिकलेले पण खूप सुंदर काम करतात आणि असे अनेक आहेत जे शिकलेले ते सुंदर काम करतात. मला आता तू जसा मुद्दा म्हटलास की मला काय सांगायचं आहे, ह्या मुद्द्याला अनुसरूनच मला विचारायचं आहे की तुझी अवकात काय, ह्याचा असाच प्रवास सुरू झालाय की नेमका प्रवास कसा सुरू झालाय? असाच खरं तर प्रवास सुरू झालाय याचा. कारण आम्ही जेव्हा नाटक आपण सगळेजण करतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं हे खूप महत्वाचं आहे. मला नाटक कुठल्या तरी स्पर्धेसाठी किंवा कोणाला तरी दाखवायचं आहे इतकाच हेतू आहे की मला हे म्हणायचं आहे आणि मला ती जागा मिळत नाहीये आणि ती जागा मिळवण्यासाठी मग मी हे सगळं करतोय, हा सगळा घाट घालतोय. कारण की नाटक करणं असं काही सोपं काम नाहीये ना. सगळ्या लोकांना जमा करणं, सगळ्या लोकांच्या तारखा घेणं, त्याच्यात पैसे खूप कमी इन्व्हॉल्व असतात. कारण की ऑब्व्हियसली आपली सिस्टीम अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये. पण जो काही पैसा त्याच्यात इन्क्लूड आहे त्याच्यामुळे असंही नाही की सगळी लोक नाटक करण्यासाठी येतीलच अभिनय करायला, अरे बापरे इथे लाईनच लागली, असं नाही होणार. कारण की ते सगळं जुळून येणं खूप कठीण असतं. आता या एवढ्या सगळ्या कामात मूळ मुद्दा हाच असतो की मला काय सांगायचंय आणि मला जे सांगायचं ते या सगळ्यांना सांगायचं आहे का, किंवा यांचं काय म्हणणं आहे. मग या सगळ्या गोष्टी सतत बोलण्यातून त्या ग्रुपमध्ये होणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे नाटक करण्याला ते
त्याची मदत होईल. मदत आणि ती एक कनेक्टिव्हिटी राहते Correct, यामुळे correct, की बाबा बरोबर. सेम जर थॉट असेल आपला की तुला जे सांगायचं आहे मला जे सांगायचं आहे त्यामध्ये मतभेद होणार नाहीत आणि प्रयोग जास्त प्रमाणात होतील. आणि मतभेद व्हायला पण गंमतच आहे, कारण की त्याचा विचार काय आहे त्याबद्दलचा आणि माझा विचार काय आहे हा क्लिअर होतो, पण तो मतभेद कशा पद्धतीने तुम्ही घेताय ना ते खूप महत्वाचं आहे. आता हे तुझ्या अवकात काय नाटक बसवायला आम्ही भेटलोच नाही खरं तर. बर. आम्ही सगळे ऍक्टर होतो ज्यांना रियाज करायचा होता. तर रियाज काय आहे ऍक्टरचा, की मी दिवसभर अशा पद्धतीने स्वतःला एका स्पेसमध्ये टाकतो ज्याच्यामध्ये मी अभिनयाला घेऊन, नाटकाला घेऊन, अभिनयाचे जे काही अंग आहेत किंवा नाटकामधल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्याशी निगडीत काहीतरी काम करतोय. मग आम्ही काय करायचो, सकाळी उठायचो आणि व्हॉइस एक्सरसाइज करायचो, मग नंतर व्यायाम करायचो शरीराचा, मग त्याच्यानंतर एखादं पुस्तक घेऊन त्याच्यावर कुठलं तरी इम्प्रोव्हायझेशन करायचो. नाटक बसवणं हा मुद्दाच नव्हता, आम्हाला 2 महिने एकत्र राहून काम करायचं होतं. कारण सगळ्यांना असं वाटत होतं की आपण काम सतत करतो, पण आपल्याला जे आम्ही सगळे स्कूलमधून आलेली मुलं असल्यामुळे की ललित कला केंद्रात जे काही शिकवलेलं आहे ते नंतर सगळेच म्हणतात आपण जे कॉलेजमध्ये केलं नंतर करता नाही येत रे, तशी स्पेस नाही मिळत. तर तशी स्पेस क्रिएट करायला आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. ओके. आणि म्हणून मग आम्ही सगळेजण अशा एका ठिकाणी आलो जिथे आम्हाला माहितीच नाही आम्ही पुढे काय करणार आहोत. फक्त रियाज या एका ह्याच्या खाली आम्ही बसलो होतो. पण मग जेव्हा आम्ही एकत्र बसलो तेव्हा म्हणलं फक्त रियाज एवढाच मुद्दा नसला पाहिजे, त्याला काहीतरी एक छत्री असली पाहिजे. मग आम्ही सगळेजण काय इमोशन मध्ये आहोत आता याच्यावर आम्ही डिस्कशन सुरू केलं. आणि त्या सगळ्या डिस्कशन मध्ये आम्हाला मिळालं सर्चिंग फॉर होम. सगळेजण घरं शोधतात, कोणाला कोणाचं घर काय वाटतंय. मी माझ्या जन्मापासून आलेलो घर जे आहे ते माझं घर आहे, की मी शिक्षणासाठी 5 वर्ष कुठेतरी राहिलोय ते माझं जास्त जवळचं घर वाटतंय. काय आहे घर म्हणजे नेमकं काय आहे, घराबद्दलची व्याख्या काय. आणि हे सगळं करत असताना आम्हाला घराशी रिलेटेड वेगवेगळ्या कविता, वेगवेगळी पुस्तकं ही सगळी तिथे सापडत गेली. आणि गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णी यांच्याकडे मी आणि प्रतीक्षाने गोष्टरंग नावाची फेलोशिप केली होती, जी फेलोशिप आपल्याला थिएटरच्या मंडळींना मिळते. 5 मुलांना ते निवडतात आणि मग 5 मुलं वर्षभर आदिवासी पाडे आणि अजून भागांमध्ये गोष्टी सांगतात आणि ह्याची फेलोशिप मिळते. ह्याचे दर महिना आपल्याला स्टायपंड मिळतो. आणि हा अनुभव खूप कमाल असतो. तर ह्या सगळ्या वर्षभराच्या ह्याच्यातनं गीतांजली ताईंनी का अतुल सरांनी दोघांपैकी कोणीतरी एक हे पुस्तक आम्हाला सांगितलं होतं की हे पुस्तक खूप सुंदर आहे. अच्छा. आणि तेव्हा आम्ही ते त्यांच्याकडून घेतलं होतं आणि आम्ही वाचलं होतं. त्याचं नाटक करायचं हे असं काहीच आमच्या डोक्यात नव्हतं, पण आम्ही सतत त्या कविता कधी ना कधीतरी घेऊन असंच म्हणायचो, कारण ते टेक्स्ट खूप कमाल आहे. म्हणजे असं आपण मराठी म्हणतो तसं नाही, कारण की बेळगाव, कोल्हापूर या सगळ्या लाईन्सवरचं आहे ना ते, त्यामुळे मध्येच कन्नडा शब्द आहेत, मराठी आहेत, ती त्या लहेजातले काही शब्द आहेत, त्यामुळे आपल्याला खूप गंमत येते वाचताना. तर आम्ही असे वाचायचो. तर ह्या प्रोसेसमध्ये, या रियाजवाल्या प्रोसेसमध्ये सर्चिंग फॉर होमच्या ते पुस्तकही आमच्यासोबत होतं. आणि ते सतत सोबत असायचं, ते समोर असं पडलेलं असायचं तिथे, गाव नवरी वेदिका कुमारस्वामी. आणि आम्ही आमचं करायचो आणि मग परत त्याच्याकडे जायचो आणि ते वाचायचो. तर म्हणायचं नाही रे, हे खूप वेगळं आहे, हे आपण जे करतोय आणि ते जरा दूर वेगळं वाटतंय. कारण की आपण ज्या पद्धतीने आता एक्सप्लोर करतोय तिची भाषा आणि ती भाषा ही इतकी वेगळी आहे. आणि ते करायला गेल्यानंतर आम्हाला काही कळायचंच नाही की खूप कमाल लिहिलंय. कारण की आणि तो टेक्स्ट अशा पद्धतीने पुढे येत राहतो की आता ह्याच्यावर मी इम्प्रोव्हायझेशन काय करू. आम्ही खूप वेळ असं बसून राहायचो, तर काय करायचं आपल्याला ह्याचं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही 2 महिने सतत काम करत होतो. सकाळी गाण्याचा रियाज करायचो आणि हळूहळू काय व्हायला लागलं, जे काही मटेरियल, जे काही साहित्य आमच्या समोर आहे त्याच्यातले छोटे छोटे तुकडे तयार व्हायला लागले त्या इम्प्रोव्हायझेशन्समध्ये. अरे हे चांगलं झालं, हे ठेव, हे चांगलं झालं, हे ठेव. आणि आम्ही ठरवलं होतं की ह्या तारखेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय. आणि ह्याच्यामध्ये पण आम्ही आमचे जे व्यावसायिक काम करणारी मंडळी आहेत ना, सिरियल, सिनेमा, त्यांना एकेकाला 10-10 दिवसांनी बोलवायचो. आम्ही काय करतोय बघा. आम्ही कुठेही घेऊन जायचो, कारण की ती जी जागा आहे, मी सांगेन त्या जागेबद्दल, अर्थियन नावाने आम्ही जी करतोय, ती जागा अशी जंगल आहे. तर लोक अशी वेड्यासारखी, तुम्ही काय करताय. आणि त्यांना खूप भारी वाटायचं की अशी स्पेस कोणालाच नाही मिळणार, की 5 ऍक्टर, त्यांना कुठल्याच गोष्टीची चिंता नाही आणि ते मजा करतायत. खरं तर ते मजापेक्षा जगतायत ती गोष्ट ऍक्च्युली.
तर मग हे सगळं करत असताना एक तारीख ठरवली होती की आपण जे काही 2 महिन्यात करणार ना ते आपण एकत्र बांधून अख्ख्या गावासमोर सादर करूयात. गावातल्या लोकांना बोलवूयात. बर. आम्ही वनराई नावाचा एक फार्म तिथे हे सगळं करत होतो. अर्थियन जी जागा आम्ही तयार करतो त्याच्या बाजूलाच. आलाप म्हणून दादा आहे, त्यांनी सांगितलं की हा शो आपण हे करूयात, गावातल्या लोकांना पण बोलवूयात आणि त्यांना मी खाऊ पण देतो असं छान मस्त. तो खूपच कमाल होता. आणि त्यांनी पहिला आदल्या रात्रीचा प्रयोग आमचा बघितला होता आणि तो खूप रडला होता. म्हणजे तुम्ही काहीतरी कमाल केलं. म्हटलं ठीक आहे. मग सगळी लोकं आली, सगळ्यांना टोप्या वगैरे दिला, सगळे बसलेत आणि आम्ही परफॉर्म करतोय. ते गावनवरी पूर्ण नव्हतं, ते तुझ्या अवकात नव्हतं, ते वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण त्याच्यामध्ये हा असे होता कारण की त्या पुस्तकातल्या खूप गोष्टी आम्हाला कळल्या नव्हत्या की काय पद्धतीने करायच्या. आणि त्याच्यामध्ये हे म्हणणं आहे की ती स्वातंत्र्याबद्दल बोलते, ती फ्रीडम बद्दल खूप बोलते. आणि आमचं पण म्हणणं तेच होतं घराबद्दलचं. तर ज्या काही घराबद्दलच्या गोष्टी होत्या ना ते सगळं करत असताना आम्ही सारख्या वेदिकाला आवाज द्यायचो, वेदिका कुठे आहेस तू? कारण की ते पुस्तक कोणी लिहिलंय कोणाला माहिती नाहीये. ती अनॉनिमस रायटर आहे. हा. तर कविता महाजनांनी ते संकलित केलंय आणि वेदिका कुमारस्वामी या नावाने ते आहे. आता ही व्यक्ती कोण आहे, तिला आयडेंटिटी तिला दाखवायची नाहीये किंवा या पद्धतीचं ते पुस्तक आहे. तर आम्ही म्हणून मग त्या वेदिकाला आवाज देत होतो सारखं की तूच सांग आम्हाला कुठे जायचंय. आणि मग ते त्या पद्धतीने आम्ही डिझाईन केलं होतं. आणि ते परफॉर्मन्स जेव्हा शेवटापर्यंत आलं ना सगळे गावातली मंडळी शांत बसून होती आणि ती काही रडत होती, काही जण अशीच बसून राहिली होती. आणि आम्हाला कळलं काहीतरी, आणि आम्हालाही फील होत होतं की आपण जे काही केले ना ते काहीतरी त्याच्यात तयार झाले. आणि 2 महिने आम्ही खूप कष्ट केले होते पण कुठल्या तरी परफॉर्मन्ससाठी नाही. आणि मग तिथे आम्ही ठरवलं की आपण गावनवरीवर काम करूयात. हे जे केले ते ठीक आहे पण आपण गावनवरीवर पूर्ण काम करूयात. मग आम्ही पुण्यात आलो सगळेजण. दीप जो आमचा म्युझिशियन आहे आणि जो संगीतकार सुद्धा आहे, दीप आणि स्वप्नील भावे, या दोघांच्या स्पेसेस आहेत. स्पेसेस म्हणजे घर. त्याचं घर आहे दीपचं, तिथे आम्ही तालीम केली 10-15 दिवस. आणि स्वप्नील भावेच्या स्टुडिओवर आम्ही काम करतो. तर इथे आम्ही तालीम केली आणि 12-15 दिवसांमध्ये अख्खं पुस्तक एका नाटकात बांधलं. आणि मग पहिला प्रयोग कणकवलीत करायचा ठरवला. प्रत्येक वेळेला काय होतं, नाटक ओपन करायचं मुंबई पुण्यात करायचं, पण आम्ही नेहमी असं म्हणतो की आपण गावं फिरूयात. नाटकाने गावं बघितली पाहिजेत असं वाटतं आम्हाला. आणि हे खूप छान वाटतं आम्हाला की नाटकाने गावं बघितली पाहिजेत नाटकाने. तर म्हणून मग आम्ही कणकवलीत प्रयोग ओपन केला, ब्ल्यू बॉक्सला. तिथे गावात एक थिएटर आहे मस्त, नीलायम नावाचं. पण तिथे आम्ही जो सादर केला त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी हातात स्क्रिप्ट घेतल्या होत्या. कारण की आम्ही ते जे काही बांधलं होतं ते सगळं आम्हाला माहिती नव्हतं की हे कसं प्रेझेंट होणार आहे, काय आहे. आणि पाठांतर ते सगळंच, कारण की 10 दिवसात आम्ही प्रयोग ठरवला होता पण आमच्याकडून ते पाठांतर आणि या सगळ्या गोष्टी झाल्या नव्हत्या. पहिला प्रयोगाला सगळे स्क्रिप्ट घेऊन बसले, पण त्या प्रयोगाला आम्हाला कळलं की आमचं पाठांतर झालेलं आहे, काही गोष्टी झालेल्या आहेत ऑलरेडी. आणि ते स्क्रिप्ट वाचून परफॉर्म करायला लागलो आणि तिकडच्या लोकांना भयंकर आवडला पहिला प्रयोग. सगळे उभे राहून टाळ्या वाजवतात. 1-2 कमेंट अशाही आल्या ज्या आम्हाला उपयोगी पडल्या पुढे. आणि मग आम्हाला असं वाटलं की आता आपण ह्या स्क्रिप्ट बाजूला ठेवूयात आणि आपण आता प्रयोग करायला लागूयात. मग आम्ही कोल्हापूर, सातारा, बारामती असे 7 प्रयोग केले वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्याच दौऱ्यात. आणि त्या 7 प्रयोगानंतर पुण्यात प्रयोग केला आणि सगळे प्रयोग हाऊसफुल, लोकांना आवडते भरभरून. पुण्यातला पहिला प्रयोग तुडुंब भरला होता. श्रीराम लागू रंगावकाशमध्ये होता आणि जवळपास 250 लोक होती. 180 सीटिंग आहे बसण्याची. 250 लोक थिएटरमध्ये होती. अख्खं भरलं होतं थिएटर आणि आम्हाला इतकं भारी वाटत होतं. सगळ्यांनी मग हळूहळू ते डोक्यावर घ्यायला सुरुवात केली की नाही हे चांगलं नाटक आहे, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्याच्यावर काम करा. मग आम्ही सतत असं म्हणतो की नाटक एकदा बसलं की ते बसलं असं नाही, त्याला सतत आपण रिव्हिजिट केलं पाहिजे त्या नाटकाला सुद्धा, त्या प्रोसेसला सुद्धा. आता मी तुझ्याशी बोलत असताना पण मला काही गोष्टी जाणवत आहेत की अरे हां आपण हे केलं होतं ते आता इथे येऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने आपण करत राहिलं ना तर नाटक अजून ताजं तवानं राहतं. सतत प्रयोग करत राहणं म्हणजे त्या नाटकावरती प्रयोग काही ना काहीतरी करत राहणं. आणि मग ते सतत चालू राहिलं ना की आपल्याला पण गंमत येते शोधायला. आत्ता आम्ही प्रयोग करतोय ना,
जे शेवटाचे जे आमचे प्रयोग सुरू आहेत त्याच्यात आम्हाला प्रत्येकाला पण काय काय गोष्टी वेगळ्याच सापडतात ज्या 50 प्रयोगांमध्ये सापडल्याच नाहीये. तर ही गंमत आहे त्याची, खूप गंमत आहे. एक्झॅक्टली. म्हणजे बघ ना कल्पेश की सध्या म्हणतात की ऍक्टर मेकॅनिकल होतोय किंवा स्टीफ होतोय, तर हे प्रयोग करत राहणं, प्रयोग करणं वेगळं आणि प्रयोग करत राहणं नाटकावरती, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि मला तुला विचारायचं आहे की जसं तू आता म्हटलास की वेगवेगळ्या ठिकाणी नाटक करत राहतोस, जसा अनुभव एक प्रेक्षकांबद्दल तू सांगितलास, बाकीच्या ठिकाणी करत असताना काय प्रेक्षकांचा अनुभव होता, एखादी जी लक्षात राहिलेली? आता काय आहे, हे नाटक तुझ्या औकात काय, त्याच्या आधी सुद्धा आम्ही असेच प्रयोग केले. कडेकोट कडेलोट नावाचं नाटक केले, आलोरगान नावाचं नाटक केलं. या सगळ्या नाटकांनी खूप गावं बघितली. ही सगळी नाटकं आसाम, बंगाल, मेघालय, त्याच्यानंतर कोलकाता सांगितलं, पॉंडिचेरी, दिल्ली, असं सगळीकडे ही नाटकं फिरलेली आहेत, सगळीकडे. तर ही नाटकं वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये होतात. तो क्रायटेरिया किंवा त्या पद्धतीनेच आम्ही ते डिझाईन करतो, कारण की प्रयोग जास्त व्हावेत हा त्यामागचा उद्देश असतोच. पण दुसरं आम्हाला असं वाटतं की नाटक बघणं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. मनोरंजन हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे, ते समाजासाठी समाजासाठी नाही आहे. आता प्रत्येकाला नाटक बघायला यायचंय नाही यायचं हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. पण मनोरंजनाचं ॲक्सेस असणं गरजेचं आहे, नाटकाचं ॲक्सेसिबिलिटी असणं गरजेचं आहे. पुणे मुंबईत लोकांकडे पैसे आहेत, ते पैसे तिकीट काढून जातात, नाटक बघतात. गावांमध्ये जेव्हा आम्ही परफॉर्म करायला जातो, नाटक बघण्याच्या आधीची सगळी मंडळी, नाटक बघितल्यानंतरची मंडळी, हा खूप बदल असतो. नाटक बघितल्यानंतर ते आम्हाला सतत म्हणतात परत या, नाटक घेऊन या, आमच्या इथे नाट्यगृह नाही आहेत किंवा आम्हाला तिथे जाता येत नाही आहे, पण आम्हाला हे बघायला आवडतंय. ह्यात फक्त नाटक बघणं, एखादी गोष्ट बघणं एवढंच नसतं, इतका सगळा जमाव बसलेला असतो एक नाटक बघायला. आणि ते तो गिव्ह अँड टेक आहे अख्खं. आणि मग भयंकर अनुभव येतात. की कडेकोट कडेलोटमध्ये एक अनुभव असा आला होता की एक व्यक्ती उठली आणि डायरेक्ट प्रतीक्षाचा हात पकडून बसून राहिली. पुढं जायचंच नाही नाटक घेऊन म्हणली, कारण पुढं धोका आहे म्हणत होती. तू प्रेमात पडू नकोस, पुढे खूप प्रॉब्लेम होणार तुला. कारण आणि तिला कळे ना नाटक पुढे घेऊन जायचंय ना. मग ती म्हणली की हा ताई बघूया आपण पुढे काय होतं. नाही नाही, तू मला वचन दे. ठीक आहे, मी वचन देते. प्रेमात पडते आहे मी आत्ता, नाटकाचं चालू आहे पण त्याचं पर्सनल झालं सगळं. प्रेमात पडते मी आत्ता, पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता तसंच होणार आहे, तुम्ही बसा. तर असे एक बाई आली, लुगडं घातलेली बाई, ती म्हणली ना बाईला कधी बांध घालायचं नाही, ती नदीसारखी असते, नदीला बांध घातला ना की ती लगेच दुसरी दिशा घेते, तसं बाईचं असतंय. आता ही फिलॉसॉफी खूप मोठी आहे. पण आणि आपल्याला तेच तू मगाशी म्हणली, शिकलेलं आणि न शिकलेलं तसंच आहे. आपल्या डोक्यात असलेल्या अनेक गोष्टी अशा पडून जातात शिकणं आणि न शिकण्याबद्दलच्या. खूप कमाल मंडळी, खूप कमाल ऑडियन्स आपल्याला भेटतं आणि ह्यांच्यापर्यंत नाटक पोहोचल्यामुळे आपण समृद्ध होतो की यार हा काय अनुभव होता, काय त्यांचे डोळे ते असेच बघत बसतात आपल्याकडे, कंटाळा आला तर निघून जातात. हे खरेपणा आपल्याला आजूबाजूला पुणे मुंबईमध्ये तितका खरेपणा दिसणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे की नाटक काय पद्धतीने होतं, त्याची एक शिस्त आहे, त्याचे एक नियम आहेत, पण हे नियम तिथे नाही लागू होत. बरोबर. हाच फरक मला वाटतो पुण्या मुंबईच्या रंगमंचाचा आणि त्याच्या बाहेरच्या रंगमंचावरचा आहे. बरोबर. आणि डिस्कशन्स करतात ही मंडळी. आपण असं म्हणतो अरे नाही ब्रेकचं नाटक आहे, मग ते डिस्कशन करतील का? नाही, गावातली मंडळी ह्या सगळ्या पात्रांवर, त्यांच्या भावनांवर विचार करतात, बोलतात आपल्यासोबत, आणि त्याच्यातून आपल्याला ते कळायला लागतं नाटक अजून वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे हे इंटिमसी जी ऑडियन्स माझ्या असं जवळ बसलेलं आहे आणि मी ते परफॉर्म करतोय, त्याच्याकडे बघून बोलतोय, त्याच्यामुळे त्याला कळतं की हे जे पात्र आहे आत्ता ते माझ्या खूप जवळच आहे आणि तो व्यक्ती पण माझ्या खूप जवळचा होऊन जातो. तुझ्या औकात काय नाटक बघणारे जवळपास 7 ते 8 वेळेलाच नाटक बघणारी लोक परत परत येतात आणि ते आता आमच्यासोबत मैत्री झाली त्यांची. हा तू काहीतरी बोलत होती. मी बोलत होते की तुझ्या प्रयोगाबद्दल एका मित्राने मला सांगितलं होतं की इंटिमेट थिएटरमध्ये अगदी डोळ्यात डोळे घालून बघितलं जातं आणि एका डायलॉगला जेव्हा ती त्याच्या डोळ्यात बोलते तेव्हा मला लाज वाटली ग प्रेरणा. आणि तो अनुभवच कमाल होता. म्हणजे आता ह्या मुद्द्यावरनं मला असं विचारायचं की आता इंटिमेट थिएटर आणि रंगभूमी तर आहेच, रंगभूमीवरचं ते इतकं विशाल ह्या सगळ्या गोष्टी आणि इंटिमेट थिएटर याकडे तू नेमकं कसं बघतोस? म्हणजे नाट्यगृहात नाटक करणं आणि नाट्यगृहाबाहेर आपण असं म्हणू,
तर जेव्हा ही बाहेर असं म्हणतो आपण स्पेस बदलतो तर त्याच्यात काय स्पेसेस येतात की आपण म्हणतो की आम्ही कुठेही नाटक करू. कुठेही म्हणजे तिथे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर करणं गरजेचं असतंच की लोक बसलेत आणि मी समोर आहे, हे स्ट्रक्चर असतं. फक्त ओपन म्हणजे जेव्हा मी बाहेर जाऊन नाटक करतो तेव्हा माझ्याकडे मुभा असते की मी लोकांना काय पद्धतीने बसवणार आहे, मी काय पद्धतीने परफॉर्म करणार आहे. चित्रांमध्ये आपण रंग भरतो ना तसं आपण प्रेक्षकांना भरायचं. असं वरून कॅमेरा लावल्यावर समजायचं नाटक हे एक अख्खं चित्र आहे आणि ऑडियन्स अख्खं हे रंग आहेत त्यांना भरा आणि जी मोकळी जागा दिसते ते आपलं रंगमंच आहे आणि तिथे परफॉर्म करा. आणि त्याने गंमत काय होते, नाटक आणि ही जी लाईन आहे, कारण की नाट्यगृहात करत असताना काय होतं की मी विंग मिळते जिथे मला कोणीच बघत नाही आणि मी माझ्यात असतो आणि मी ॲज अन ॲक्टर म्हणून तिथे काम करत असतो आणि तिसरी घंटा होते, पडदा पडतो, लाईट येतात आणि मग मी येतो आणि मी परफॉर्म करायला लागतो. मी त्या कोशात असतो. इथे बाजूला गडबडी चालल्या आहेत सगळ्या. ॲक्टरचा खूप हे होतं की आता मला उभं राहायचं आहे कारण की माझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. त्यामुळे सगळे आजूबाजूला असतात आणि एका पॉईंट नंतर आपल्याला आपल्या बोलण्यातून आपल्या बॉडी लँग्वेजमधून ती जागा अशी बदलायला लागते कारण त्यांचं लक्ष आपल्याकडे येणं गरजेचं आहे. त्या ऍक्टरचा असं खूप कस लागतो त्या ह्याच्यामध्ये आणि मग ती सगळी गोष्टी गळून पडतात की मी ऍक्टर म्हणून जी काही माझी एक प्रोसेस तयार केलेली असते की मी नाट्यगृहात करत असताना काय होतं की मी एका विशिष्ट पद्धतीने स्वतःला ट्रेन करतो, प्रिपेअर करून ठेवतो आपण. इथे प्रिपरेशनच बदलतं. इथे तुला अशी स्पेसच नाही मिळत की जिथे तू शांत बसलेला आहेस. सतत कोणीतरी अरे जरा ते दे रे. आपण ऍक्टर त्यांच्यासाठी नसतोच. हा कोणीतरी एक व्यक्ती आहे जो आता काय करणार आहे त्याला काहीच माहिती नाही. आणि मग नाटक सुरू व्हायला नंतर आपल्याला हळूहळू ते पात्र सापडायला लागतं. आता पात्र सापडणं म्हणजे असं मी हे नाही म्हणत आहे की कुठलं तरी स्पिरिच्युअल किंवा असं काही म्हणत नाही. पात्र सापडणं म्हणजे आता अनेक प्रयोगांमध्ये असं होतं की प्रयोग करता करता एक व्यक्ती अशी आपल्याकडे बघत असते की तिची गोष्ट आणि ही गोष्ट खूप सेम आहे, सिमिलर आहे. ते पात्र आणि हे पात्र खूप सिमिलर आहे आणि आपल्याला कळतं परफॉर्म करताना. आणि त्याच्यामुळे मग त्या व्यक्तीचे मॅनरिझम असतील, त्या व्यक्तीचं बसणं असेल, त्या व्यक्तीच्या काही गोष्टी असतील त्या अशा कनेक्ट होतात आणि आपण ॲज अन ॲक्टर म्हणून त्या पद्धतीने ग्रो होतो. मी त्या पद्धतीने बघतो, मला डोळे तसे आवडतात त्या व्यक्तीचे. अरे यार हा ज्या पद्धतीने पाहतोय ना, कारण की नाटकानंतर म्हणतात की माझ्यासोबत घडलंय, हे माझ्यासोबत झालंय, मला त्रास देतो माझा नवरा, मला मारहाण होते, नवरा तिथे येऊन बसलाय, हे नाटक सुरू असताना त्यांनी मान खाली घालून बसलाय, तो ती पण बसली आहे पण ती अशी रोखून बघते. तर हा जो बदल आहे, हे जे होत आहे त्याच्याबद्दल बोलणं होतं आणि त्याच्यामुळे मग आम्हाला शेवंता सापडते, आम्हाला वेदिका सापडते, आम्हाला कुमारस्वामी सापडतात. हे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला जेव्हा आपण समाजात जाऊन परफॉर्म करायला लागतो ना तेव्हा, कारण की मला समोर अंधार नसतो, थिएटरमध्ये अंधार असतो आणि लोक आपल्याकडे बघत असतात पण आपल्याला माहीत नसतं की खरंच किती जण आहेत, काय आहेत. पण इथे पूर्ण वेगळं आहे आणि ती गंमत आहे. पण आणि दोन्हीकडे परफॉर्म करण्याची गंमत आहे. दोन्हीकडे परफॉर्म करावं, असं कुठल्या एका ह्याच्यात जाऊन परफॉर्म नाहीच, दोन्हीकडे परफॉर्म करावं. त्यामुळे आमची सगळी नाटकं जी काही आम्ही करतो ती दोन्ही ठिकाणी होतात. बाहेर कुठेही तुम्ही बोलवा तिथे, पण थिएटरमध्ये सुद्धा त्याचं डिरेक्शन, त्याची पद्धत खूप वेगळी आहे. मग दोन्हीचे प्रयोग जेव्हा डिरेक्ट करताना, इंटिमेट थिएटरचा एक प्रयोग वेगळा होतो आपला किंवा रंगमंचावरचा वेगळा होतो, तर त्याच्याने काही गणितं बदलतात ना. तर लाईट्स येतात, सेट काय पद्धतीने तुम्ही उभारणार आहात, तुझ्या अवकात काय. जेव्हा आम्ही ओपन थिएटरला करतो किंवा बाहेर कुठेही करतो तेव्हा बसण्याच्या पोझिशन्स खूप गोष्टी बदलतात. थिएटरमध्ये करतो तेव्हा एका साच्यात करावेच लागतात. एक्झॅक्टली. पण त्याच्यात पण गंमत आहे. मग त्याच्यात लाईट्स असतात, मग वेगवेगळ्या लाईट्स वापरता येतात, मग लोकांना तो खूप वेगळा अनुभव जातो आणि ओपनला खूप वेगळ्या पद्धतीने जातो. जेव्हा मी नाटकं हे सुरुवातीला 7 प्रयोग झाले ना अवकातचे, 7वा प्रयोग का 6वा प्रयोग होता तो वाघळवाडीच्या एका घरात होता. ते दगडी घर आहे आणि त्यांच्याकडे स्विमिंग पूल आहे, असा दगडी मोठा. त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही प्रयोग केला. त्या स्विमिंग पूलमध्ये प्रयोग करत असताना आम्हाला आमचं स्ट्रक्चर सापडलं. म्हणजे अरे यार असेही बसू शकतो आपण. आधी आम्ही प्लेन बसायचो, म्हणजे 1 2 3, मग आम्हाला स्ट्रक्चर मिळालं. मग आम्ही परत काम केलं, लगेच मिळालं म्हणजे अरे असं करायला पाहिजे असं नाही. त्याच्यानंतर परत काम केलं की काय करता येईल, कसं करता येईल. आणि मग अशा पद्धतीने एका गोडाऊन, आमचा जो निर्माता आहे मयूर, त्याचं गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये आम्ही प्रॅक्टिस करून बघितली की तू इथे बस, असं कर, हां आता हे असं करूया.
असं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि मग तसं ते परफॉर्म करायला सुरुवात केली. पहिले 10 प्रयोग खूप वेगळे झाले, नंतरचे 10-20 प्रयोग खूप वेगळे झाले आणि आत्ताचे तर अजून वेगळे होते. आणि त्यात जे झीपर्यंतचा जो प्रवास होता तर त्या मोमेंटबद्दल काय सांगशील रे? तेच आता हे नाटक लोकांना आवडत होतं, आम्हाला परफॉर्म करायला आवडत होतं, त्यामुळे स्पर्धेला द्यायचं नाही द्यायचं ह्याच्याबद्दल आम्ही सगळेच जण बोलत होतो. पण असं झालं की आपण लहानपणापासून जे ऐकलंय की असं एक झीचं म्युझिक वाजतं तर आणि आपण जातोय, ही खूप स्वप्नवत आहे ते आणि ते आपल्यात भिनलंय. मी बॉलिवूड आणि मराठी असे सिनेमे बघूनच मोठा झालेलो आहे. त्याच्यामुळे असं कुठलं तरी गाणं लागलं की माझ्या अंगावर काटा येतोच. लक्ष्मीकांत बेर्डेचं कुठलं तरी गाणं वाजलं की माझ्या अंगावर काटा माझ्या अंगात आहे ते सगळं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. स्पर्धा महत्वाची आहेच, कारण की त्याने मला उत्साह येतो, मला काम करण्याची अजून ऊर्जा मिळते. फक्त त्याला तुम्ही काय पद्धतीने घेता हे खूप महत्वाचं आहे. तर झीचं तसंच झालं. आम्ही मग ते फोन आला मला की तुम्हाला तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि तुम्ही नक्की आता. आम्ही खूप नाटकं होती त्यावेळेची चांगली आणि पहिल्यांदाच आम्ही अप्लाय केलं होतं. ह्याच्या आधी कुठल्याच नाटकांना मी अप्लाय नाही केलंय. पहिल्यांदाच आम्ही केलं की आपण अप्लाय करूयात आता ह्या फेस्टिवलसाठी, झी गौरवसाठी आपण देऊयात आपलं नाव. कारण की जसं तू म्हणालीस तसं की नाटक वेगवेगळ्या ह्याच्यात केलं जातं, व्यावसायिक प्रायोगिक. तसं आम्ही आधी नाटक, मी, प्रतीक्षा आणि त्या नाटकाची एक टीम असायची आणि ती येऊन परफॉर्म करून जायची. हे एकमेव नाटक आहे ज्याच्यात निर्माता आला, प्रोड्युसर आला, प्रायोगिक नाटकात प्रोड्युसर आला. मयूर देशमुख आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप बदलायला लागल्या. ह्याचा आवाका अजून मोठा व्हायला लागला. त्याचं खूप क्रेडिट आहे, कारण की एक असा मुलगा जो एका गावातून आलेला आहे आणि त्याने एक रिहर्सल बघितली. त्याला आम्ही बोलवलं होतं की तू फक्त प्रयोग कसा वाटतोय नाही, तू पब्लिसिटीसाठी ये, तू पोस्टर्स वगैरे ते कसं तुझी टीम आहे त्याच्यातून कर. प्रोड्युसर म्हणून आम्हाला काही डोक्यातच कोण येणार आहे आम्हाला असं होतं. आणि त्याने प्रयोग बघितला, तो बोलला छानच करताय तुम्ही, एक विचारू का तुम्हाला? म्हटलं काय? मला प्रोड्यूस करायला आवडेल नाटक. आणि मी, प्रतीक्षा, निकिता आम्ही तिघं होतो आणि आम्ही प्रोड्युसर मिळाला आणि आम्हाला काय पैसे काय काहीच नाही, आम्ही वेड्यासारखे नाचतोय की आपल्याला प्रोड्युसर मिळाला. आम्ही पार्टी केली तिघांनी मिळून. आणि मग तो इन झाल्यानंतर एक अख्खी सिस्टीम इन झाली, खूप लोक इन झाली आणि पटापट त्याचे सुरुवातीच्या काळात प्रयोग लागायला लागले. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग हाऊसफुल होत आहेत. आपली 15-20 जणांची टीम होती आहे, खूप मस्त होतं. पण ते आता रन कसं करायचं हा एक मोठा मुद्दा आहे आणि ते आपला ऑडियन्स आणि आपला अभ्यास आहे अजून तो, जो केल्यानंतर आपल्याला समजेल की हे काय पद्धतीने रन होतं. पण तो आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ओपन झाल्या आणि त्यामुळे मग या स्पर्धा आणि अवॉर्ड्स आणि असं. आणि मग त्या नाटकातली पण गंमत आहे त्या टेक्स्टची की ज्याच्यामुळे फेस्टिवल्सला जाता आलं. मला असं विचारायचं की आपण बरंच प्रोसेसबद्दल बोलतोय, तू त्यातून बरंच शिकलायस, पण आता जे नवीन कलाकार येत आहेत किंवा जे धडपडत आहेत काही ना काहीतरी करण्यासाठी, तर तुझ्या या प्रोसेसमध्ये काही चुका घडल्या असतील की ज्या करू नयेत असं वाटतं किंवा यातून काहीतरी ह्यांनी शिकावं, त्यांनी चुका करू नयेत, तर त्या काय आहेत? तर मला असं वाटतं की एकतर चुका व्हायला हव्यात आणि त्याच्यातूनच आपण शिकतो है ना. असं नाही की मी सगळ्या गोष्टी अशा एकदम क्लिअर कट तुम्हाला देईन आणि तुम्ही ह्या फॉलो केल्या पाहिजे. तसं जर झालं आणि ते होतंय आपल्या आजूबाजूला आता की मला एक अख्खी सिस्टीम तयार होऊ शकते, ChatGPT अख्खं लिहून पाठवते स्क्रिप्ट, सगळं तुम्हाला जे पाहिजे ते करू शकतं. पण त्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय चुकायचंय किंवा काय चुकायचं म्हणण्यापेक्षा मी इथे चुकलो हे मला समजलं तरी पाहिजे. एक्झॅक्टली. हेच नाही कळत आपल्याला की मी माझं हे इथे फसतंय किंवा मी आता इथे माझं इथे काहीतरी कमी होते, मला इथे कोणाची तरी गरज आहे. नाटक हे एकट्या माणसाने होणारं नाहीच आहे, आपल्याला बरीच मंडळी लागतात आणि ती सगळ्या मंडळींचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही एक म्हणू शकतो मी की फक्त एकटा मी काहीतरी बदल करेल किंवा मी एकटं काहीतरी काम करेल हा विचार नाही राहिला पाहिजे आपला. सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून काम करत असताना प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की त्याला काय वाटतंय, तो कुठून आलाय, तो असं का म्हणतोय. आणि ह्या चर्चा, ह्या स्पेसेस क्रिएट होणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. तर आपल्याला काय करायचंय, नाही चला आता नाटक करायचंय, आज उठ चला यायचं असं ऑलरेडी मिळालेली स्क्रिप्ट घ्या आणि मग पाठा टाका असं करण्यापेक्षा, म्हणजे कारण की मला ह्या सगळ्यांबद्दल रिस्पेक्ट आहे जी सगळी मंडळी नाटक करतात.
कारण की कष्ट आहेत त्याच्यामध्ये खूप. बरोबर. सगळ्या गावांमध्ये कुठे कुठे जाऊन नाटक करतात मंडळी, बरेच आहेत, आपण एक नाही आहोत, असंख्य लोक आहेत नाटक करणारी, स्पर्धा करणारी. का ती ग्रेट आहेत सगळी लोक, कारण की त्याच्यामुळे निदान नाटक तरी होतं. असे अनेक ठिकाणी नाटकं चालू आहेत. बरोबर. आता फक्त आपण करत असलेलं नाटक जेव्हा आपल्यापर्यंत येतं, पोहोचतं, आणि आपण आपल्या मागे जाऊन बघतो की अरे मी हे नाही केलं असतं तर बरं झालं असतं, तर मला तेच वाटतं की आपण सगळेजण एकत्र येऊन एकमेकांच्या गोष्टी ऐकणं गरजेचं आहे आणि त्या इम्प्लिमेंट कसं करतोय ते बघायला पाहिजे. मुद्दाम सगळ्या एजेड लोकांना जाऊन भेटणं गरजेचं आहे काळात, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. तुम्ही कसं नाटक केलं होतं, काय केलं होतं तुम्ही त्यावेळेला, कसं लिहिलं तुम्ही, त्यावेळेचा समाज काय पद्धतीचा होता, हे समजून घेतलं पाहिजे आपण. एक्झॅक्टली. मी नाही माझ्याच्यात स्क्रोल करत फक्त मी त्याच्यात पॉडकास्ट ऐकत बसेन, नाही, मला त्या माणसाच्याकडे गेलंच पाहिजे. अशा वेगवेगळ्या लोकांना अशा पद्धतीने आपण ग्रो होणार आहोत, आपण सगळे. त्यामुळे आत्ताच्या ॲक्टरने किंवा सगळ्यांनीच हे अशा पद्धतीने काम करत राहायला पाहिजे. मी वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, त्यांच्याकडून त्याच्या प्रोसेस जाणून घेतोय. मग वेगवेगळे लोक म्हणजे फक्त नाटक करणारी असं नाही, कोणी चित्रकाराला भेटा, त्याची प्रोसेस काय आहे, तो काय पद्धतीने पाहतो रंगांकडे, आपल्याला मदत होणार आहे. नाटकवाल्याला सगळं शिकता आलं पाहिजे, त्याला त्याची सगळी गोष्ट एका ह्याच्यात टाकता यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आपल्या गोष्टी डिझाईन करायला शिकल्या पाहिजे आपण. की मी डायरेक्ट मला इथे जॉब करायचा आहे याने न जाता, मी जर का अशा पद्धतीने पुढे जाऊन काम करणार आहे तर मी कसं काम करणार आहे. ऍक्टरचा रियाज असतो म्हणजे काय असतो, इंटरनल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे यासाठी. जेव्हा आपण बाहेर प्रेझेंट होतो त्याच्या आधी स्वतःमध्ये शिकणं गरजेचं आहे. आणि बरीच लोक आहेत फक्त कोल्हापूर किंवा पुणे किंवा नाशिक इथेच नाटक करणारी लोक आहेत का, तर नाही, महाराष्ट्राबाहेर पण आहेत. त्यांचे काय स्किल्स आहेत बघायला जा, गेलंच पाहिजे आपण. आणि नाटक करणारी लोक आपल्याला खूप समजून घेतात. मी अशा अनेक ठिकाणी फिरलोय जिथे पैसेच नाही लागलेत मला. ते म्हणले नाही अरे तू पण नाटकच करतोस ना, ठीक आहे ये शिकायला, थांब इथे. किंवा काही लोकांनी तयारी केली, चल तू हे 10,000 रुपये घे पण तू तिथे शिकायला जा. बोलता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि फक्त मग मी ते केलं आणि मी बसून राहिलो तर नाही, मी तिथून आल्यानंतर नाटक बसवायला घेतलं. तर असं आपण प्रत्येक जणांनी करणं गरजेचं आहे. लोक खूप ॲप्रिशिएट करतात, लोक खूप आपल्याला बोलवून घेतात की तू हे कर, फक्त तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले, करत राहायला पाहिजे आपल्याला प्रयत्न. आणि तेच जे आपल्याला आपली म्हातारी आई बाबा सगळे सांगतात की तू प्रयत्न कर, कष्ट कर, कष्ट सगळ्यांना आहेत. तर ते करत राहायला पाहिजे आणि आपल्याला स्वतःला डेव्हलप करत राहायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींनी, वेगवेगळ्या वाचनांनी, बघण्याने. काही सिनेमे पाहतोय आपण, काही वाचतोय, गाणी ऐकतोय. फक्त गाणी फक्त अशी नाही, मग मी काहीतरी म्युझिकलच ऐकतोय. आपण आपल्याला तयार करणं गरजेचं आहे ना. आणि ऑब्व्हियसली आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी आहेत, पण मग आपल्याला ते सांभाळूनच करावं लागतं. आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कारण आहे आता त्या मॅटर करतातच खरं तर गोष्टी. नाटक ह्या गोष्टी सुरूच असतात, पण तुम्ही एक डिसिजन घेतला होता की बाबा डेली सोप नाही करायचं. आणि त्याच्याबद्दल चर्चा खूप झाली आहे, म्हणजे बऱ्याच ह्यांच्याकडे की बाबा यांनी डेली सोप नाही करणार असं ठरवलं. मला ना कुठलं माध्यमाला वाईट म्हणायचं नाहीये आणि डेली सोप करायचं नाहीये असं मी कुठे म्हणलो नाहीये. पण मी जे काम करतोय ना त्या कामामुळे मला वेगवेगळी कामं आजूबाजूला जनरेट व्हायला लागली आणि त्याच्यामुळे मला माझ्याच कामातून पुढचं काम मला काय करायला हवं ते तयार होत गेलं. बरोबर. डेली सोप ही खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या काळातली फेमस होण्यासाठी. की मी असा लोकांच्या घराघरात पोहोचतो, टीव्हीवर असा दिसतो मी पटकन. मला डेली सोप करायला आवडेल नाही आवडेल हा वेगळाच मुद्दा आहे. माझ्याकडे वेळ असेल तर मला करायला काहीच हरकत नाहीये. मी त्याला नाकारत नाहीच आहे, मी त्याला वाईटही म्हणत नाहीये. त्याची प्रोसेस वेगळी आहे, त्याचं गणित वेगळं आहे, त्याचा अभ्यास वेगळा आहे. त्या सगळ्या गोष्टी समजून उमजून आणि चांगलं करूच शकतो की ते कितीही कुठल्याही पद्धतीचं असू दे. माझं काम काय आहे, मला सर्व करायची, मला माझी बॉडी, माझा आवाज, मी नट आहे. तर मग मी त्या पद्धतीने काम करून मी जाईन तिथे परफॉर्म करायला. माझा तो परफॉर्मन्सच आहे रोजचा. फक्त तो कसा ताजा राहील, कसं ते सातत्याने मी ते चांगलं करेल ह्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. कारण की ते खूप असं 20 दिवस 30 दिवस सातत्याने चालू असतं आणि मोनोटोनी येणं
साहजिकच आहे. म्हणून मग आपल्याला नट म्हणून मी काय करणार आहे आपण सगळ्यांनीच काही त्यांनी गंमत येणार. नाहीतर मला असं कुठल्याच माध्यमाला असं बघायचं नाही की हे नको माध्यम ते नको. कॉलेजमध्ये असताना आम्ही सगळेच बोलायचो हे नाही करायचं, सिरियल करायचं नाही, आपण नाटक करायचं. नंतर कळतं पैसेच नाही आहेत. नाही नंतर कळतं आपल्याला नाटकात पैसेच नाहीत, नाही सिरियल करायला गेलंच पाहिजे. कारण की पैसे मूळ मुद्दा आहे ना. हळूहळू आपल्याला गोष्टी कळायला लागतात. कुणीतरी सांगायला येत नाही कारण नाटकात पैसे आहेत. आता मी जसं म्हणू शकतो की आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने गेलो तर आपल्याला नाटकातून पैसे मिळू शकतात, पण माझा प्रवास आहे तो. तर त्याच्यामुळे पैसा हा खूप मोठा मुद्दा असतो. आणि म्हणून मग मंडळी पैसा फेम म्हणून मंडळी तिथे वळतात ना की डायरेक्ट नाटक करतील आणि करत राहतील. फेल्युअर खूप आहे ना नाटकामध्ये. तिथेही आहे. तिथे किती लोक असतात ऑडिशन्स द्यायला, त्याच्यातून 10 लोक निवडतात, 20 लोक निवडतात. मग छोटे छोटे रोल करत राहायला काही हरकत नाहीये, पण काय प्रत्येकाचं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाची काही काही स्वप्न असतील, त्याच्या मागे त्यांना धावायचं असेल तर हे सगळं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की आपण जे शिकलो आहे ते आपण करून बघूया. जसं मी डॉक्टर, जर का मी MBBS किंवा मी डॉक्टरीची काही शिक्षण घेतलं तर मी त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात काम करेल. तसंच मला वाटत होतं, तसंच प्रतीक्षाला सुद्धा वाटत होतं की नाटक शिकलो आहे तर आपण आता नाटक करून बघूयात. फेल्युअर आलं तर आपण नंतर ठरवूयात. मुंबई आहेच ओपन आपल्या सगळ्यांसाठी. मला जसं आता बोलण्यातून आपल्याला जाणवलं की बघ नाटकाची गणितं आहे ज्यातून पैसे मिळतातच, ती एक प्रोसेस माहीत नसते खरं तर. म्हणजे बरेच जण आता आपल्या बोलण्यातून जाणवते की स्पर्धेच्या गणितात अडकतात किंवा काय, याबद्दल काय सांगशील? किंवा एक तर ना आपल्या आजूबाजूला खूप ग्रांट आहेत, खूप फंडिंग एजन्सीज आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने नाटक करणारी मंडळी आहेत. नाटक फक्त एका विशिष्ट ठराविक लोकांसाठीच आहे हा समज काढला तर ते ओपन आहे, अख्खं विश्वच आहे, अख्खं लहान मुलं आहेत. तर आपल्याला आपली थिएटर कंपनी किंवा आपण त्या पद्धतीने ऑक्युपाय करणं गरजेचं आहे, त्याच्यातून पैसे बरोबर निघतील. मग काय आहे तर आम्ही टायनी टेल्स थिएटर कंपनी ही जेव्हा सुरुवात आम्ही फक्त मुलांसाठी काम करत होतो. हळूहळू मग आम्ही मोठ्यांसाठी नाटकं बसवायला लागलो. मग हळूहळू कळलं की अरे आपण मुलांसोबत काम करतो ना, तर शिक्षक आहेत ज्यांच्यासोबत आपण काम करायला पाहिजे, ही गरज आहे. आता मी कामं अशी नाही तयार केली मला पैसे हवेत किंवा मला आता ना ते आता आपल्याला हे काम क्रिएटच केलं पाहिजे. नाही सॉरी कटा परत बोलतो की असं नाही केलं की मला जर का एखादं काम जनरेट करायचं आहे तर आपण आता बसलोय तर काम जनरेट करूयात. नाही, ही गरज आहे आणि ती गरज मला जाणवली आणि म्हणून मग असं वाटलं की आपण हे करणं गरजेचं आहे. मग तसं शिक्षकांसोबतचं काम सुरू झालं आमचं, जे नाटकाला घेऊनच आहे. नाटक आणि एज्युकेशन मुलांसोबतचं काम आहे, नाटक आहे, गोष्टी सांगणं आहे, अशा अनेक गोष्टी ओपन व्हायला लागल्या, एकच नाही राहिलं. आणि मग त्याच्यातून इन्कम सोर्स कशा पद्धतीने क्रिएट होतोय, जनरेट होतोय हे कळायला लागलं. एक लहानपणी पुस्तकात आपल्याला एक होतं, गरज ही शोधाची जननी असते, तर त्याचा पुरेपूर वापर करून घेतलाय. मला एक विचारायचं आहे की अशीच एक माहिती मिळाली की आत्ताच्या कलाकारांसाठी तुमच्याकडून एक सरप्राईज किंवा एक छान तुम्ही एक गोष्ट करताय, तर त्याबद्दल मला ऐकायचं आहे. आता सरप्राईज नाही, खरं तर काय आम्ही सगळेजण म्हणजे मी, प्रतीक्षा, त्याच्यानंतर राहुल, प्रतीक, मोर्विका, निनाद, निखिल, मनीषा, आम्ही 7-8 जण आहोत आणि आम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी ॲज अन आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. म्हणजे कोणी स्कल्पचर आर्टिस्ट आहे, कोणी चित्रकार आहे, कोणी फोटोग्राफर आहे, कोणी मेकअप आर्टिस्ट आहे. आम्ही सगळेजण एकत्र आलो. एकत्र येण्याची वेगळी गोष्ट आहे, खूप मोठी आहे ती, मी नंतर सांगतो नक्की. पण आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की आपण या सगळ्या कला अशा एकट्या आहेतच, पण या सगळ्या एकत्र आल्या तरी गंमत आहे. आणि सगळेजण एकत्र असतील तर आपल्याला प्रत्येकाला तो जे काही क्रिएट करतोय त्याच्यामध्ये माझी काहीतरी इन्व्हॉल्वमेंट असू शकते. जसं तुझ्या अवकात काय करत असताना फक्त आम्ही नाटक करणारे एकत्र नव्हतो, ही सगळी मंडळी पण वेगवेगळ्या वेळेला येत होती, त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चर खूप वेगवेगळ्या पद्धतीने तयार होत गेलं. तर कारण तो काय पद्धतीने पाहतो आहे चित्रकार एखाद्या नाटकाला, हे खूप गमतीशीर आहे
की काय रंग दिसत आहेत त्याला, तो कसा पाहतोय. तर इंटरडिसिप्लिनरी आर्ट असं म्हणतो ना आपण, की सगळे एकत्र येऊन काहीतरी काम करतात. आणि त्यात नाटक करणाऱ्याला, सिनेमा करणाऱ्याला, चित्र काढणाऱ्याला, शिल्प करणाऱ्याला अशा स्पेसेस मिळत नाहीत की जिथे तो एकत्र येऊन काहीतरी करेल. किंवा मी मन लावून मी माझं काम करतोय असे स्पेसेस नाही आहेत आपल्याकडे. एखादा मूर्तिकार आहे दगडाची, त्याचा आवाज इतका होतो, त्याला जागा मिळायला पाहिजे ना. असे अनेक वेगवेगळे कला प्रकार आहेत. तर आमच्या डोक्यात असं आलं की आपण अशी एक जागा करूयात तयार की जिथे वेगवेगळे स्टुडिओज असतील आणि ह्या कलाकारांना म्हणजे आपल्या सगळ्यांना तिथे काम करता येईल. मग तिथे ओपन थिएटर असेल, बंदिस्त थिएटर असेल, तिथे चित्रकारासाठीच्या वेगवेगळ्या स्पेसेस असतील, तिथे शिल्पकारासाठीची स्पेस असेल, तिथे डॉमेटरीज असतील, 60 लोक एकत्र राहू शकतील अशी जागा असेल, किचन असेल. खूप ह्यूज काहीतरी आमच्या डोक्यात स्वप्न आहे. त्याचं पहिलं हे पूर्ण झालंय, जागा आली आहे. 3 एकर जागा आहे मुरबाड जवळच्या पळू गावामध्ये. 2 वर्ष झाले आम्ही तिथे एक फेस्टिवल करतो, भिंगरी नावाचा, मुलांसाठीचा, जिथे जवळपास 1000 माणसं बघायला येतात. बापरे. वेगवेगळ्या गावातून, शहरातून खास नाटकं बघायला येतात. 2 वर्ष झाली खूप चांगली. तिथे सिंगापूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक झालं. दुसरं वैशाखरे नावाच्या. मुद्दाम आम्ही काय करतो, जिथे आपण आपली स्पेस तयार करणार आहोत त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये फेस्टिवल करतो की गाव कनेक्ट होईल आपल्याला. तर अशी सगळी मंडळी, म्हणजे एखाद्या चित्रकाराला जर वाटलं तर तो तिथे येऊन त्याचं काम करू शकेल आणि त्याला फक्त जेवणाचे पैसेच पे करायला लागतील आणि तो तिथे राहू शकेल बिनधास्त. त्याला त्याचं काम करता येईल. मग बाकी काय होईल की एखाद्याला बघायचं आहे की एक शिल्प करणार आहे ना, त्याच्याकडे मला ना तो काम करतो ना एवढंच बघायचं, तर तो वेलकम आहे, त्याला तो येऊ शकतो आणि तो फक्त त्या कलाकाराला बघू शकतो की काय काम करतो, विचारू शकतो काय आहेत ही सगळी अवजारं, काय पद्धतीने करतो, कोणालाच माहिती नाहीये. आणि अशा पद्धतीने ही जर स्पेस ओपन झाली तर फक्त कलाकार नाही तर ऑडियन्स सगळ्यांनाच ती ओपन असेल की तिथे राहण्यासाठी लोकही येऊ शकतात आणि मग तिथे तालमी चालल्यात नाटकाच्या त्या बघू शकतात, किंवा तिथे फोक रिलेटेड तिकडच्या गावांमध्ये जे काही आहेत त्यांना आपण बोलवू शकतो की आज खूप लोक आलेत तर तुम्ही परफॉर्म करा. असं खूप काही खूप गोष्टी आहेत तिथे करण्यासारख्या. पण एक आर्टिस्ट सगळ्या कलाकारांसाठीची एक हक्काची जागा करावी की जिथे ते येऊन काम करतील असं वाटतं. खूप छान वाटतं रे गप्पा मारताना. म्हणजे ॲक्च्युली तुझा प्रवास, तुझी अवकात काय, या नाटकाबद्दलचा प्रवास, ओव्हरऑल म्हणजे तुला जे आलेला एक्सपिरियन्स तू इतक्या मनमोकळ्यापणाने आज बोललास. आणि काय बोलू आता मी याच्यावरती. मी इतकेच बोलेन की तुझ्या पुढील वाटचालीसाठी मी तारा न्यूज करून खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि बऱ्याच गप्पा मारायच्या राहिलेत, नक्की पुढचा एपिसोड करू. आणि मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. थँक्यू. येस. तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेला तुमच्या आमच्या सगळ्यांचाच ओळखीचा असणारा तुझी अवकात काय मधील कल्पेश. तर आजचा हा गप्पा रंगल्या, वेळेचं गणितच कळलं नाही खरं तर. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून गप्पा बाकी आहेत, नक्की पुन्हा मारू. धन्यवाद. थँक्यू.